जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर अनेक पालक आपल्या मुलांना पोहणे शिकावे, शारीरिक विकास व्हावा आणि वेळेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने स्विमिंग पूलवर पाठवत असतात. मात्र याच निष्काळजीपणामुळे किंवा सुरक्षेच्या त्रुटींमुळे एखादी दुर्दैवी घटना घडू शकते. याची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी नांदेड शहरात घडली. शहरातील गिरिजा स्विमिंग पूलमध्ये पोहताना 9 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्विमिंग पूलमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहितीनुसार संबंधित मुलगा आपल्या आईकडे अनेक दिवसांपासून पोहणे शिकण्यासाठी हट्ट करत होता. अखेर गुरुवारी आई त्याला स्विमिंगसाठी घेऊन गेली. सुरुवातीला मुलगा पाण्यात खेळत होता, मात्र काही वेळानंतर तो खोल पाण्याकडे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुलगा अचानक दिसेनासा झाल्याचं लक्षात येताच स्विमिंग पूल परिसरात एकच गोंधळ उडाला. येथील कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थितांनी शोध घेतला असता मुलगा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनी स्विमिंग पूल व्यवस्थापनाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले असून पूलमध्ये प्रशिक्षित लाईफगार्ड उपस्थित होते का, मुलांवर योग्य देखरेख ठेवली जात होती का याबाबत चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान तज्ज्ञांकडून पालकांना आवाहन करण्यात येत आहे की लहान मुलांना स्विमिंगसाठी पाठवताना त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांना एकटे सोडू नये. प्रशिक्षित मार्गदर्शक आणि सुरक्षा व्यवस्था असलेलेच स्विमिंग पूल निवडावेत. तसेच मुलांवर सतत देखरेख ठेवावी. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासानं संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.